राज्य निवडणूक आयोगाचा कालचा एक कालचा जो आदेश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अनधिकृत बांधकामासंदर्भातला मी जाणीवपूर्वक खास त्यासाठी हा व्हिडिओ तयार करतोय. पिंपरी चिंचवड शहर या शहरामध्ये अनधिकृत बांधकामाचा विषय अत्यंत कळीचा मुद्दा आहे. त्याचं कारणच गेले 8-10 वर्ष इथलं राजकारण हे संपूर्ण अनधिकृत बांधकामाच्या भोवती गोल गोल फिरतंय. 2014 पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून तर आतापर्यंत हा एकच विषय चर्चेला आला. प्रत्येक निवडणुकीमध्ये ही बांधकामं अनधिकृत ते नियमित करणार वगैरे वगैरे. आता या संदर्भात निवडणुकीच्या निमित्ताने जो राज्य निवडणूक आयोगाने आदेश काल सुधारित आदेश काढलेला आहे तो आदेश 17 डिसेंबर 2025 म्हणजे कालचा हा आदेश आहे बुधवारचा. तो काय आहे, तो किती महत्वाचा आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ केलेला आहे. जे राजकारणामध्ये आता नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, ज्यांनी भाजप काय, काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय, रिपाई काय उमेदवारी मागितलेली आहे, त्या सर्वांसाठी हा आदेश महत्वाचा आहे. अगदी कान देऊन ऐका, अन्यथा तुम्ही उद्या नगरसेवक म्हणून निवडून आलात तरी बाद व्हाल. त्यासाठी हा आदेश काय आहे, सुधारित आदेश आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे, परंतु आता ते राज्य निवडणूक आयोगाने जी ऍफिडेव्हिट दाखल करायला सांगतात, अर्ज दाखल करताना, उमेदवारी अर्ज दाखल करताना तुम्हाला जी ऍफिडेव्हिट दाखल करायला लागतात 4-5, तर त्याच्यामध्ये ही खास वेगळी तरतूद सुधारित केलेली आहे. ती काय आहे ते ऐका. राज्य निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर 2023च्या आदेशान्वये अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यास उमेदवार अनर्ह म्हणजे अपात्र ठरू शकतो. या अनुषंगाने दिनांक 13 ऑगस्ट 2018च्या आदेशासोबतच्या शपथपत्रातील मुद्दा क्रमांक 16.5 मध्ये सुधारणा केली आहे. सदर सुधारणा अंतर्भूत करण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने 12 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या आदेशात खालील मुद्दा क्रमांक 4 तो आहे यथास्थित महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949च्या कलम 10, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988च्या कलम 16 मधील तरतुदींचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र नाही. त्याऐवजी असं वाचा, म्हणजे ते ऍफिडेव्हिट करताना काय तुम्ही सादर करायचंय ते असं असेल: यथास्थित महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 10, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1988च्या कलम 16 मधील तरतुदीचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र नाही. मी स्वतः अथवा माझी पत्नी, माझे पती, माझे अवलंबित्व म्हणजे संपूर्ण कुटुंब, त्याच्यामध्ये आई वडील मुलगा हे सगळे, यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 10(1)(ड) आणि मुंबई महापालिका अधिनियम 1988च्या कलम 16(1)(ड) मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिद्ध झाल्यास मी नगरसेवक पदास राहण्यास अनर्ह म्हणजे अपात्र ठरेल याची मला जाणीव आहे. म्हणजे अशा प्रकारचं शपथपत्र, हे सुधारित शपथपत्राचा मजकूर आहे तो अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की यापूर्वी अशा प्रकारे नागरिकांनी शपथपत्र दाखल केली परंतु त्याला फाटा दिला होता. आता ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या ह्या नवीन आदेशामध्ये ते स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्ही स्वतः, तुमची पत्नी पती, तुमचे थोडक्यामध्ये तुमचे आई वडील मुलगा मुलगी म्हणजे अवलंबित्व असणारे त्यांच्या नावावरती कुठल्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम असू नये. पिंपरी चिंचवड शहरासाठी हा आदेश अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की आतापर्यंत ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेली त्यातली जवळजवळ 60 ते 70% लोकांच्या स्वतःच्या, त्यांच्या पत्नीच्या किंवा आई वडिलांच्या नावावरती किंवा मुलांच्या नावावरती अनधिकृत बांधकामं आहेत. म्हणजे उद्या त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल करताना जर ते ऍफिडेव्हिट हा मॅटर देऊन तुम्ही सादर केलं, निवडून जरी आलात तरी तो अपात्र ठरू शकतो. त्याचा प्रतिस्पर्धी कोणीही कोर्टात जाऊन त्याला नगरसेवक पदावरून बाद करू शकतो. म्हणजे ऑलरेडी या शहरामध्ये यापूर्वी दिलीप बंड आयुक्त असताना महापालिका सभागृहामध्ये 29 नगरसेवकांना नोटीस काढली होती. 54 आणि कलम MRTP 54 आणि 55 कलमानुसार नोटीस काढली होती की त्यांचं नगरसेवक पद जाणार होतं. महापालिका सभागृहामध्ये चर्चा पण झाली
फक्त ते तारीख पे तारीख करत गेलं, ती वेळ टळून गेली. पण या पुढच्या काळामध्ये मला वाटत नाही की तशी वेळ टळेल. या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचे ॲफिडेविट तुम्हाला द्यावं लागणार उमेदवारी अर्ज दाखल करतानाच. कारण का, अनधिकृत बांधकामाचा मुद्दा इतका कळीचा झालेला आहे की यापूर्वी हायकोर्टामध्ये लोक गेले होते. हायकोर्टाने सुद्धा त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला या संदर्भात विचारणा केली होती. आता राज्य निवडणूक आयोगानेच त्याची सगळी दखल घेतली. कायद्यात ऑलरेडी MRTP मध्ये तरतूद आहेच ती, परंतु ती आता तुमच्या ॲफिडेविट मध्ये तुम्हाला द्यायचं आहे. तसं आतापर्यंत आपण ॲफिडेविट कोणकोणती देत असतो? मी शब्देवर सांगतो की म्हणजे मी ही जी माहिती देतो ती सर्व खरी आहे, वस्तुस्थिती लपवण्यात आलेली नाही. दुसरी असते की एकूण सप्टेंबर 12, 2001 नंतर माझ्या एकूण मुलांच्या संख्येत भर पडून 2 पेक्षा जास्त मुलं असल्यास मी उपरोक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य राहण्यास अपात्र ठरेल. 2 पेक्षा जास्त मुलं असतील 2001 नंतर तर तो अपात्र ठरतो. या शहरामध्ये तसे 4-5 केसेस आहेत. नंतर 6 महिन्याच्या मुदतीमध्ये मी जात वैधता प्रमाणपत्र सादर करेल, कसूर केल्यास अपात्र ठरेल. निवडून आल्यानंतर दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जात पडताळणी करेल, अन्यथा मी अपात्र ठरेल. चौथं ॲफिडेविट असतं तुमचं, 30 दिवसाच्या कालावधीमध्ये मी सर्व निवडणूक खर्च सादर करेल, अन्यथा मी अपात्र ठरेल. आणि 5वं जे त्याच्यात कलम म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ही खास तरतूद केलेली आहे. त्याच्यानुसार तुम्ही अनधिकृत बांधकाम कुठलंही केलेलं नसावं, अन्यथा तुम्ही अपात्र ठराल. या शहरामध्ये जे जे नगरसेवक आहेत त्यांनी स्वतःचे घर, बंगले, फ्लॅट याच्यामध्ये अनेक दुरुस्त केलेले आहेत. ते छोट्या मोठ्या बाल्कनी आत घेणे किंवा एखादी रूम वाढवणे अशा प्रकारचे अनेक आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे त्यांना हे दखल घ्यावी लागेल. आपण जर अनधिकृत बांधकाम केलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करताना सुद्धा खोटा ॲफिडेविट दाखल करायला लागणार आहे. आणि जर उद्या त्यांचा प्रतिस्पर्धी त्याच्यामध्ये कोणी उभं राहिलं आणि त्यांनी चॅलेंज केलं, कोर्टात गेला तर ते नगरसेवकपद बाद होऊ शकतं. आता भाजपकडे जवळजवळ 840 लोकांनी अर्ज केलेत, राष्ट्रवादीकडे 700 लोकांनी अर्ज केलेत, शिंदेच्या शिवसेनेकडे 179 काहीतरी आहेत. असे सगळे मिळून साधारण 1000-1500 लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेले. 128 जण निवडून येणार आहेत फक्त त्याच्यामध्ये. पण या 128 मध्ये जे निवडून येणारे नगरसेवक असतील त्यांचं कोणाचंही असं प्रकारचं बांधकाम असेल तर त्याच्यासाठी खास हा शासनाचा निवडणूक आयोगाचा GR आहे. म्हणून आत्ताचा व्हिडिओ केलेला आहे. पिंपरी चिंचवडसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अन्य शहरामध्ये ते प्रमाण फार कमी आहे, परंतु या शहरामध्ये पूर्वी 2.25 लाख अनधिकृत बांधकामं होती आणि ते बांधकामं पाडायचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत जाहीर आश्वासन दिलं होतं, कोणाच्याही बांधकामाची एक वीट सुद्धा हलणार नाही, तुमची बांधकामं दंड आकारून नियमित केली जातील. या अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्षात आतापर्यंत ती नियमित झाली नाही, तो भाग वेगळा. परंतु या अनधिकृत बांधकामाला मिळकत कराच्या दुप्पट शास्ती लागत होती. ती शास्ती माफ करायचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या निवडणुकीत 2017च्या दिलं होतं. त्या संदर्भात मोरया गोसावीच्या चिंचवडच्या मैदानावरती जी जाहीर प्रचार सभा झाली त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं आणि ते खरं करून दाखवलं. 450 कोटी रुपयांचा शास्ती कर माफ केला आणि आता महापालिकेच्या बिलामध्ये कुठेही शास्ती येत नाही. त्यावेळेसचं आश्वासन खरं केलं होतं त्यांनी. फक्त अनधिकृत बांधकामं नियमितीकरणाचा जो मुद्दा आहे त्या विषयावरती आतापर्यंत भाजपने वारंवार आश्वासन दिलं, प्रत्यक्षात काही झालं नाही. अनधिकृत बांधकामं 2.25 लाखाची 3.5 लाख झालेली आहेत. म्हणजे मतांच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी हे तसं फायद्याचंच आहे. लोकांना भीती निर्माण करायची, तुमच्यावरती कारवाई होईल, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचं नियमित करतो. आता हे नगरसेवकांसाठी खास आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात तुमच्या काही कमेंट्स असतील जरूर त्या संदर्भामध्ये तुम्ही बोललं पाहिजे. आमची ही आग्रहाची विनंती आहे, जोपर्यंत लोक या विषयावरती बोलत नाहीत तोपर्यंत ती चर्चा, तो विषय किंवा शासनाचा आदेश असू द्या तो निष्फळ असतो. धन्यवाद.